महाराष्ट्रामध्ये चांगलं यश संपादन केल्यानंतर आज आपण ठाणे जिल्हा ग्रामीणची इथं सभा घेतलेली आहे। नक्की विधानसभेची काय तयारी करताय? मागच्या लोकसभेमध्ये आम्ही 17 जागा लढलो। 17 जागांमध्ये आम्ही 13 जागा जिंकल्या। एक जी जागा अपक्ष आहे ही पण काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता, आपले सांगलीचे विशाल पाटील। आणि खरं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये 14 जागा जिंकून आम्ही महाराष्ट्रात आदरणीय नानाभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवडणूक लढली। आमचे प्रभारी रणजी चेन्नीकरा, आमचे CLP लीडर आदरणीय बाळासाहेब थोरात, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमचे नेते सोनियाजी गांधी, आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये भोगलेलं यश या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाला। आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर नानाभाऊंनी एक नंबरचं जर कुठला पार्टी असेल ती काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळाली। आणि सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर नानाभाऊंचं अभिनंदन केलं। आणि अशाच पद्धतीने येणारी जी विधानसभा आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जी निवडणुका लागणार आहे, या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आमची रणांगण सुरू आहे। आणि हीच रणांगण म्हणून ठाणे ग्रामीणची आज आम्ही आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये आमचे आदरणीय नेते, आमचे प्रभारी राजेश शर्मा आले होते। आणि आम्ही खरं तरी सुरुवात आता विधानसभेची आम्ही आजपासून आम्ही जी सुरुवात केलेली आहे विधानसभेची सुरुवात केली। एकूणच जर बघितलं तर तुम्ही लोकसभेसाठी फार आग्रही होता, तुमचा दावा होता आणि शेवटपर्यंत तुम्ही भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेससाठी प्रयत्नसुद्धा केले। आताच्या घडीला तुम्ही येणाऱ्या विधानसभेसाठी पुन्हा कुठे दावा करणार आहात? विधानसभेचा दावा मी केलेला आहे। लोकसभेमध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती, पण वरिष्ठ पातळीवर हायकमांडमध्ये जाऊन ही जी जागा, कारण शेवटी इंडिया अलायन्स होती। मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बालहट्टपणामुळे ही जागा आमची भिवंडी लोकसभा गेली। पण विधानसभेची जी जागा आहे ते मला वरिष्ठ पातळीवर माझ्या नेत्यांनी मला सांगितले की विधानसभा कुठेतरी आपण लढवावी म्हणून। तर खरं तर मागच्या वेळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 3 जागा लढलो, भिवंडी ईस्ट, वेस्ट आणि कल्याण पश्चिम। त्याच्यामुळं मी भिवंडी ईस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे, भिवंडी वेस्टमध्ये सुद्धा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा मी मागणी केलेली आहे। या भिवंडी लोकसभामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने 3 जागा लढल्या होती, भिवंडी ईस्ट, वेस्ट आणि कल्याण पश्चिम। या तिन्ही जागामध्ये जर पक्षाने जर मला कुठेही जरी लढवायचं जर सांगितलं तर मी तिथे निवडणूक लढणार।